नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आज आम्ही आहे या आपल्याच म्हणजे घरच्या प्लॉटमध्ये बसलोय निवांत जरा। विषय काय होता मागे बघू शकता बाग तुम्ही, हे आपली घरची बाग आहे। सोनाचं मी जरा बायांना झाडं वळून बांधायला लावली, काम चालू आहे काय ते दाखवतो तुम्हाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बाग बघू शकता मागे, अशा प्रकारची बाग आहे। आणि सोनाज इकडे बसलाय, सोनाज बी निवांत आहे, काय नाही विषय। बायांना सांगितलं ते गड बांधायला, गड म्हणजे बायांना ना झाडं अशी वळून बांधा सांगितले। म्हणजे ही जी झाड काढलेलं आहे का इकडं, हे रोडवर पट्टीवरती काढलंय। आता ही आपली अशी वरनं याची पट्टी आणि ह्याच्यावरती झाडं कालायला लागली ती अशी, तर ही झाड वळून पलीकडे बांधायचं म्हणजे पलीकडच्या झाडाला। त्याच्यामुळं फायदा काय होतोय की आपलं जी गड आहेत का ती येण्या जाणाऱ्या गाड्यांना वगैरे घासणार नाही, असं नियोजन करायचे। म्हणजे चालू या निवांतच बसलो होतो, म्हणलं एक व्हिडिओ तरी टाकाव। तुम्ही अशा प्रकारे वादी गड बघू शकता मागं, एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे, काही अडचण नाही। तुम्हाला जरी केळी लावायची असली तरी तुम्ही नियोजन मला कमेंटमध्ये विचारू शकता। आमचा सोनूबाई तर काय कंटिन्यू ह्याच्यावर नियोजन असतो, औषधाची पूर्णपणे माहिती। आणि सगळ्यात महत्त्वाचं बागाची 100% वेन एक सोबत तुम्ही बघू शकता। ह्या कडच्या लाईन मधनं आत आपण चाललेलो, एक सुद्धा झाड तुम्हाला बिगर वेन झालेलं दिसणार नाही, एकदम 100% वेन कडचं झाड सुद्धा म्हणजे। तर अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते करावं लागतंय, त्यावेळेसच माल सगळा सोबत येतो। तुम्ही ह्या साईडला लक्ष ठेवा, एक सुद्धा झाड राहिलेलं नाही बघा, ही कडचं झाड आहे। आणि ह्या वरच्या तिथनं पलीकडे आपला गेलेला माल आहे, हा शेवटचं काय थोडंफार राहिलेलं गड त्या वरच्या तुकड्यातलं। तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन ठेवावं लागतंय। तुम्ही बघा हो का, कडपासनं जी झाडाची वेन आणि एक समान वेन, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं आहे मला काय की सगळ्या झाडांची एक समान वेन, म्हणजे इथं बघा एक सुद्धा झाड राहणार नाही। तर अशा प्रकारे बागाचं नियोजन करा, नक्कीच तुमचा माल जो आहे तो एक्सपोर्टला बी जाईल, गाड्यांची भरती बी होती। आणि दुसरं महत्त्वाचं ज्या वेळेस माल येतो त्यावेळेस सगळा सोबत येतो, कारण 4-8 दिवसाचा जो फरक आहे का तो कव्हर केला जातो बागेमध्ये। म्हणजे येणं होताना एक 4-8 दिवस इकडे तिकडे झालेलं असतं का, ते माल निघताना कव्हर होतं। तर अशा प्रकारे बागाचं नियोजन ठेवायचं। तुम्हाला जर का केळीचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये वगैरे, तुम्हाला तर 100% मी पूर्णपणे माहिती देण्याचा जो आहे तो प्रयत्न करतो। तुम्ही बघू शकता त्या कडपासनं जे आहे तो असं सगळी ही 3000 झाड आहेत आपली, अत्यंत योग्य नियोजनात आलेली बाग आहे, घरचीच बाग आहे ही आपली। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि शेतीच्याच बाबतीत आपलं व्हिडिओ असणार आहे, काय बाय झाडांची कडची येण राहिलेली, आता ही कडची एक लाईन आहे, ह्या लाईनला एक 8-10 झाडं राहिलेत येण व्हायची। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जरी काय अडचणी असल्या तरी विचारा। आणि दुसरं महत्त्वाचं नियोजन करायचं असेल तर करा, आमचा सोनूभाई बिंदास 100% वेळ देऊन असतो ह्या कामाला। आणि म्हणजे थोडक्यात त्याचं नियोजन एकदम परफेक्ट आहे। त्यांनी जर काही एकदा सांगितलं ना, हे औषध ह्या बागेला ह्या टायमिंगला ही सोडा किंवा ही फवारा, तर त्यांनी 100% त्याचा रिझल्ट येणार आणि ते औषध योग्यच असणार, असं जे आहे तो नियोजन असतं। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, चालतंय।